असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं. कारण काही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे, पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे. मला वाटतं त्यांचं स्वागत जे आहे ते मी अगोदरच केलेलं आहे आणि ते इकडे आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे ही जाणीव जी आहे त्यांना झाली असेल. अंबरनाथमध्ये असेल, उल्हासनगरमध्ये असेल, सर्व पक्ष एकत्र केले. उभाटा, राहिलेली NCP, काँग्रेस, वंचित, अजून कोण आप, हे सगळ्यांना एकत्र केल्यानंतर देखील 200-300 लोक देखील जमा झाले नाही. अगोदर जेव्हा आमच्याबरोबर तेव्हा यायचे या कल्याण लोकसभेमध्ये, त्याची जरूर त्यांना आठवण झाली असेल. गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला. की कशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होत असेल, मी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये जे आहे त्यांच्याकडे लोक देखील त्या ठिकाणी नव्हती, अशी परिस्थिती जी आहे. आणि त्याचबरोबर जे आहे हे गल्लोगल्ली जे आहे त्या ठिकाणी फिरायला लागतंय, तर त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. जास्त मला त्या ठिकाणी बोलायचं नाही. श्रीकांत शिंदे यांना तिकीट देऊन मी चूक केली असं उद्धव ठाकरे आज डोंबिवलीत म्हणाले होते. यानंतर आता शिवसेना खासदार शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तिकीट देऊन मी चूक केली असं उद्धव ठाकरे यांनी आज डोंबिवलीत म्हटलं. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उभं केलं, त्यावेळेला 2 आमदारांचं तिकीट कापलं आणि आज हे आम्हाला चोर म्हणत आहेत. आम्ही घराणेशाही सारखे काम करत नाही. आमच्या पक्षात वेगवेगळे नेते आहेत, विविध नेते वेगवेगळ्या पद आणि काम करत असतात. त्यामुळं कल्याण येथे लढवायला कोणी नव्हतं त्यावेळी आम्ही होतो, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. घराणेशाहीच्या आरोपावर बोलताना आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आलटून पालटून आमच्याशी कोणीही लढा, आम्ही घाबरत नाही, असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. राम मंदिराच्या निमित्तानं सगळीकडे आनंद साजरा व्हावा यासाठी शिधावाटप करण्यात आलं आहे. या शिधावाटप कार्यक्रमानिमित्त श्रीकांत शिंदे डोंबिवलीमध्ये बोलत होते. श्रीकांत शिंदे पुढे असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे स्वागत मी अगोदरच केलं आहे. आज लोकसभा दौरा केल्यानंतर खऱ्या परिस्थितीची जाणीव त्यांना झाली असेल. हे त्यांनी पूर्वीच करणं अपेक्षित होतं. पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळी जेव्हा यायचे तेव्हाची गर्दी आणि आताची गर्दी याच्यातील फरक त्यांना कळला असेल. वाईट या गोष्टीचं वाटतं की सर्व पक्ष एकत्र येऊनसुद्धा 200 ते 300 लोक जमू शकत नाहीत. ते म्हणाले की या गोष्टीची त्यांना जाणीव झाली असेलच. गल्लोगल्ली त्या ठिकाणी फिरावे लागते. तेच शब्द, तेच टोमणे लोकांना कंटाळा आला आहे. लोकांना काम हवं आहे, ते काम आम्ही करत आहोत, त्यामुळं लोक आमच्या बाजूनं आहेत. पातळी सोडून भाष्य केलं जात आहे. आम्ही कधीही पातळी सोडून राजकारण केलं नाही. आमच्यावर चांगले संस्कार आमच्या आईबाबांनी केलेले आहेत. आमची प्रायव्हेट कंपनी नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.